करायला गेले एक आणि झालं भलतंच. हे बघा, एवढं सामान झालंय की ठेवू कुठे असं झालंय आता मला. नमस्कार, मी आहे वैशाली आणि आजच्या ह्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आहे रविवार आणि आजची ही अशी निवांत सकाळ मी खूप दिवसांनी अनुभवत होते. आजपासून स्वराला सुट्टी लागली आहे, अर्णवलाही आज सुट्टी होती क्लासला. त्यामुळे आज सकाळ जरा असं छान शांततेत घालवली मी. पण दिवसभराची बरीच कामं होती आज ठरवलेली, तीही करायची होती. पण सकाळ अशी प्रसन्न असेल ना, तर दिवस खूप छान जातो. खरं तर सुट्टी म्हटली ना, तर ह्या दिवशी जरा जास्तच कामं असतात. पूर्ण आठवड्याचं प्लॅनिंग करायचं असतं, बाहेरचीही बरीच कामं असतात. काही इमर्जन्सी गोष्टी असतात, त्यांचाही विचार करायचा असतो. तर असा आजचा दिवस माझा सुरू झालेला आहे. इथे आमचा हसमुखही आला होता सकाळी-सकाळी. दरवाजाचा आवाज आला, की तो लगेच येतो धावत. त्यालाही बिस्किट खाऊ घातलं. त्यानंतर आज आमच्यासाठी छानसा ब्रेकफास्टही केला होता. त्या चहासोबत मी आज खास बनवलं होतं पालक भजी आणि पालक पुरी. टेस्टी आणि हेल्दी असा आजचा छान ब्रेकफास्ट होता, तर तुम्हीही नक्की करून बघा. पालक धुवून चिरून घेतला आहे. 1 वाटी बेसन पीठ घेतलंय, 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय, 1 छोटी वाटी भाजणीचं पीठ घेतलंय, थोडीशी कोथिंबीर चिरून घेतली आहे. लसूण मिरचीची पेस्ट करून घेतली आहे. ओवा, तीळ, धने पावडर, अ, हळद आणि मीठ हे सगळं मी एकत्र घेतलंय म्हणजे पटापट मला बनवायला सोपं पडेल. पुरी बनवण्यासाठी मी भाजणीचं पीठ वापरणार आहे. जर तुमच्याकडे भाजणीचं पीठ नसेल तर तुम्ही बेसन पीठ किंवा बाजरी आणि ज्वारी असं मिक्स करूनही घेऊ शकतात. सुरुवातीला पालक पुरीचं पीठ मळून घेतलं. पालक, थोडी कोथिंबीर, गव्हाचं पीठ, भाजणीचं पीठ प्रमाण तुम्ही थोडं कमी जास्त करू शकता तुमच्या हिशोबाने. लसूण, आलं, मिरचीची पेस्ट घातली आहे. नंतर ओवा घेतला आहे आणि थोडंसं 2 चमचे तीळ घातला आहे. धने पावडर, हळद आणि चवीपुरतं मीठ असं घालून घट्टसर असं पीठ मळून घेतलं पुरीसाठी. खरं तर कुठलीही पुरी बनवायची असेल ना, तर पीठ घट्टच मळून घेतो आपण. म्हणजे पुरी तेलकट होत नाही. हे तर तुम्हालाही माहीत असणारच आहे. तर आता मी पीठ मळून घेतलंय, साईडला ठेवलंय. आता म्हटलं भजीचंही करून घ्यावं. आता भजीसाठीही पीठ भिजवून घेते. उरलेला सर्व पालक मी घेतलेला आहे, कारण भजी सर्वांना जास्त आवडते. म्हटलं चला आता जास्त पालक ठेवला होता भजीसाठी मी. मला भांडं जरा छोटं पडलं, नंतर मी भांडं चेंज केलेलं आहे. मोठे 2 चमचे भरून लसूण मिरचीची पेस्ट मी ॲड केली आहे. नंतर 2 चमचे असे ओवा पण घेतला आहे. तो जरा हातावर चोळून घेतला ना, की त्याला छान टेस्ट येते. कुठलीही भजी असू दे, त्यामध्ये ओवा तर हवाच आहे. ओव्याशिवाय तर भजीला टेस्टच नाही, नाही का? 1 चमचा हळद, 1 ते 1.5 चमचे धने पावडर आणि थोडीशी कोथिंबीर चिरून घातली आहे. भजीसाठी पीठ भिजवणं काही रॉकेट सायन्स नाही आहे खरं तर. पण सगळं प्रमाण व्यवस्थित असेल आणि सगळ्या वस्तू असतील ना व्यवस्थित टाकलेल्या, तर भजी खरंच खूप टेस्टी होतात. तर भांडं चेंज करून घेतलं आहे मी आणि बेसन पीठ आणि चवीपुरतं मीठ घालून भजीसाठी पीठ भिजवून घेतलं आहे. तर गॅसवर आता एका बाजूला मी कढई घेतली आहे, तेल गरम करायला ठेवलं आहे. एका बाजूला चहाही ठेवला आहे. आमच्या अर्णवला भजी आवडते म्हणून म्हटलं आधी भजीच करून घेऊया. आणि आहोंना आवडते चहासोबत पुरी. तर आता पटापट भजी करून घेतली. सकाळी-सकाळी अशी गरमागरम भजी आणि मस्तपैकी आलं घालून केलेला वाफाळता चहा. आहाहा! ह्याची मजा तर काही औरच आहे. एका बाजूला पटापट पुरीही लाटून घेतली. आहोंना चहासोबत पुरी हवी होती आणि मलाही पुरीच आवडते चहासोबत. तर आता पुरी ही मस्तपैकी तळून झालेली आहे. हे बघा किती छान दिसतंय. तिचं टेक्स्चर बघा किती सुंदर आलंय आणि खरंच खूप टेस्टीही झाली होती पुरी. हे बघा बिलकुल तेलकट झालेली नाहीये. तुम्हाला मी तोडून पण दाखवते. तुम्हीही नक्की ट्राय करून बघा. अशी टेस्टी आणि हेल्दी. पालक अशी मुलं खायला तयार होत नाही. असं भजी किंवा पुरी करून त्यात खाऊ घालू शकतो आपण मुलांना. तर असा छानसा आजचा मेनू होता. असा भरपूर नाश्ता करून आज आम्ही आजचे कामं करण्यासाठी बाहेर पडलेलो आहे. तर हे बघा पहिलं सगळ्यात मोठं काम होतं माझं आज किराणा भरायचं. तर महिन्याचा किराणा भरायचा होता मला. घरी आल्यानंतर हे सगळं सामान बघूनच मला टेन्शन आलं होतं. आता हे सगळं कधी भरायचं, कसं भरायचं, कुठे-कुठे काय ठेवायचं ह्याचंच खूप टेन्शन होतं. म्हटलं सगळ्यात आधी जेवण बनवून घेऊया. सगळ्यांना भूक पण लागली होती. दुपारी उशीरच झाला होता जरा यायला. सगळ्यात आधी मुलांसाठी पनीर बनवून घेतलं. मग नंतर आमची भाजी बनवली वांग्याची. सिंपल भाजी बनवली.
मीठ, मिरची, लसूण, आलं, कोथिंबीर असा माझा फॉर्म्युला आहे. तो वापरून मी सिंपल फोडणी दिली भाजीला. फोडीची वांग्याची भाजी बनवली. कधी-कधी गडबडीत केलं ना तरी खूप छान टेस्टी भाज्या होतात आणि आजची भाजी तशीच छान झाली होती. तसं छानशी भाजी तयार झालेली आहे. इकडे मुलांसाठी पनीर करायला ठेवलं होतं, तेही रेडी झालं आहे. आणि घरच्या घरी पनीर कसं बनवायचं याचा व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे. नक्की बघा. अशी भाजीही रेडी झाली. सगळ्यांची जेवणं झाल्यावर मीही जेवायला घेतलं. थोडासा आराम केला आणि नंतर संध्याकाळची ही कामं. ही बघा, हे एवढं सगळं सामान असं झालंय की 1 महिन्याचं भरलंय की 6 महिन्याचं. आणि एवढे डब्बे भरूनही कुठे ठेवू? आता एवढं सामान उरते बॅगमध्ये, की आता हे सगळं ठेवू कुठे? असं झालं होतं मला आज. सगळे डब्बे फुल भरूनही कॅरी बॅगमध्ये एवढं सामान उरलं होतं. खरं तर मी ना जास्तीत जास्त 2 महिने पुरेल एवढंच सामान भरत असते. पण आज जरा जास्तच सामान भरलंय. अहो म्हणत होते, की इथे युद्धाचा परिणाम काय होईल काही सांगता येत नाही. आपण आपल्या घरात सामान जास्तीच आणून ठेवलेलं बरं. म्हणून मग खरं तर जास्त भरलंय सामान. हे बघा एवढे सारे चहा पावडरचे पॅकेट्स, हे डाळी, बिस्किटचं तर विचारूच नका. प्रत्येकाच्या आवडीची आणि प्रत्येकाच्या आवडीची 4-4 प्रकारची बिस्किटं. शाळेला सुट्ट्या लागल्यात म्हटल्यावर मुलांना सारखंच काही ना काही खायला लागणार होतं. तर आपणही बनवतच असतो वेगवेगळं, पण तरीही त्यांना अजून बाहेरचंही हवं असतं काहीतरी. तर हे आता सगळं असं भरून घेतलेलं आहे. खरं तर सामान खूपच झालंय. मला तर काही कळतच नव्हतं मी आता हे सगळं कुठे आणि कसं ठेवू? तुमचाही असा प्रॉब्लेम होतो का? मलाही सांगा. ते आता हे वरती जे बाथरूममध्ये लागणारं सामान आहे, ते मी एक वेगळ्या बॅगेत भरून घेतलं आहे. तर ते हे वरतीच न्यायचं आहे मला सगळं. तर ही साईडला मी भरून घेतली बॅग वेगळी. ऊनही कडक पडायला लागलंय. म्हटलं आता एकदाचं सामान जास्तीचं भरून घेतलं ना, मग सारखं-सारखं बाहेर जायला नको. 2 महिने, 2-3 महिने तर नक्कीच मला आता काही लागणार नाहीये आणि पावसाळ्यातही बाहेर जायला होत नाही सारखं. तर तुम्ही असं भरपूर सामान भरून ठेवता का? मला नक्की सांगा. माझं तर बऱ्यापैकी असतंच 2-3 महिन्याचं सामान भरलेलं, पण आज जरा जास्तच भरलंय कारण पहिलंही खूप उरलं होतं. तर ऑलरेडी पहिल्याही बरण्या भरलेल्या होत्या. त्यात आता अजून किती टाकायचं? हे एवढं सामान शिल्लक राहिलेलं ठेवायचं कुठं? हा मोठा प्रश्न होता आज माझ्यासाठी. सगळं उरलेले पॅकेट्स मी एका बॅगेत भरले. कारण डबे तर सगळे फुल झाले होते. मोठे-मोठे डबेही फुल झाले होते. मग एक मोठ्या बॅगेत सगळं भरलं आणि साईडला ठेवून दिलं त्या रूममध्ये. आपल्या बायकांना ही अशी एक्स्ट्राची किती कामं असतात ना, पण ही कुणाच्या लक्षातच येत नाही. सतत डोक्यात नियोजन चालू असतं. काय-काय करायचंय, सामान भरायचंय, भाजीपाला आणायचा आहे, नीटनेटका करून ठेवायचा आहे, फ्रीज साफ करायचंय, किचन साफ करायचंय, घराची साफसफाई करायची आहे, मुलांच्या खाण्यापिण्याच्या आवडीच्या गोष्टी आणायच्या आहेत, त्या त्यांना बनवून द्यायच्या आहेत, वेळच्या वेळी सगळ्यांना सगळं करून द्यायचंय. अशी काय आणि कितीतरी कामं असतात आपल्या मागे आणि प्रत्येक बारीक-सारीक गोष्टीचा विचार आपल्यालाच करायला लागतो. त्यात अजून सणवार आले तर वेगळी धावपळ असते आपली. तरीही आपण हे सगळं आनंदाने करतच असतो. अशी ही प्रत्येक रविवारी निवांत सकाळ एक सोडली ना, तर पूर्ण दिवस माझा असा पूर्ण व्यस्तच असतो. तुमचाही असेल ना? कधी किराणा भरायचा, कधी भाजीपाला आणायचा, कधी दळण करायचं, कधी कुणाकडे भेटायला जायचं, कधी कुठे फिरायला जायचं मुलांना घेऊन. असं काही ना काही असतंच. कधीतरी एखादा चांगला मेनू बनवायचा. असा पूर्ण रविवार असा व्यस्तच असतो आपला. तर असा आजचा दिवस मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुमची साथ अशीच असू द्या. बाय. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.